नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण मुळ्याची भजी कशी करतात ती आपण पाहणार आहोत. पानांची नव्हे, वेगळी. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. पीठ, भजीसाठी पीठ जे लागणार आहे ते आपलं रेग्युलर भज्यांना आपण पीठ कालवतो तसंच असेल, फक्त वेगळं. चला तर पाहूया. पहा, इथे वहिनी मुळा सोलून घेते. आपल्याला हे जे मुळाच्या खाली दांडे असतात त्याची भजी करायची. याची रेसिपी आम्ही एक व्लॉगमध्ये केलेली आहे आमच्या पहिल्याच. पण ती भजी जेवण केलं होतं तेव्हा आपण शेतावर. हां, शेतावर आम्ही जेवण केलं होतं तेव्हा आम्ही केली होती. अशी ह्याची भजी खास आम्ही रेसिपी म्हणून अशी ती टाकली नव्हती तेव्हा. पहिली त्याची सालं सोलून काढायची. आणि ही मी करून बघितली होती आणि ती छान लागली होती, म्हणून मग मी ती म्हटलं आईला बोललो, वहिनीला बोललो आपण करूया, छान लागतात. वहिनीला सुद्धा मी खायला दिली होती, वहिनीला पण ती आवडली तेव्हा ना ग. आपण रेसिपी म्हणून नव्हती टाकली, खास मुलाची भजीची. तुम्ही पण करून बघा. आता थंडीच्या दिवसामध्ये मुळा हा असतो. फक्त आपल्याला इथे कवळा घ्यायचा आहे, दांडी त्याची खालची. आपण कोशिंबीर वगैरे करतोच, पण हा एक वेगळा पदार्थ. पानाची तर भजी सहसा करतातच सगळे, आणि मीठ लावून तर खातातच काही. तसं मी आता खातोय. तर आपण भेटू थोड्या वेळाने. वहिनीने इथे अर्धे अधिक मुळे तर सोलून काढलेले आहेत आणि आता हे सोलायचेत. आपण भेटू थोड्या वेळाने. मंडळी, आपलं तेल तापलेलं आहे इथे. हे बघा, हे मी मुळ्याचे असे काप केलेले आहेत, लांब लांब त्या उभ्या दांड्याचे. आणि हे भज्यांसाठी पीठ केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ते टाकणार आहे पिठामध्येच. आणि थोड्या थोड्या करून घेणार आहे. आता मी झाऱ्याने उलटसुलट करून घेतो, जेणेकरून त्या सगळीकडनं भजी ते शिजेल. हलक्या हाताने आपल्याला उलटसुलट करायचं आहे त्यांना. होणारं तसं पटकन आहे हे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतोय.
ही भजी तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता. ए तोंड. ही पहा, अशी परत मी तुम्हाला भजी करून दाखवलेली आहेत. आपण आता ती काढून घेऊ, थोड्या वेळाने होऊ देत ती तयार. आता ही मी काढून घेतो, आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपली मुळ्याची भजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता इथे कशी कुरकुरीत झालेत. तुम्ही करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला कशी झालेत ती सांगतो. आता मी याची चव घेऊन बघतो कशी झालेत ती. बघा असं झालेत. तुम्ही पण करून पहा. आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.